स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांचे विचार दक्षिण भारत जैन सभेसाठी अनमोल आहे. नूतन अध्यक्ष भालचंद्र पाटील यांचं मत. बोरगाव येथील स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांनी दक्षिण भारत जैन सभेच्या विस्तारासाठी केलेलं कार्य आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यांची शिकवण आजही आम्हाला विधायक कामासाठी प्रेरित करते. देशात जैन धर्माला शासकीय सवलती मिळवून देण्यात दादांचं योगदान हे आम्हा सर्वांना मार्गदर्शक असून त्यांच्या कार्याची आपण प्रेरणा घेतली पाहिजे, असं मत दक्षिण भारत जैन सभेचे नूतन अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी व्यक्त केलं. ते काल बोरगाव येथील स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांच्या निवासस्थानी युवा नेते उत्तम पाटील व अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या भेटीदरम्यान बोलत होते. बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांच्या निधनानंतर दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्षपद रिक्त झालेलं होतं. या सभेच्या नूतन अध्यक्षपदी उद्योगपती भालचंद्र वीरेंद्र पाटील यांची सर्वानुमते अध्यक्षपदावर एकमताने निवड करण्यात आली. प्रथमतः पाटील यांनी बोरगाव येथील स्वर्गीय दादा यांच्या निवासस्थानी भेट देऊन दादांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. यावेळी श्रीमती मीनाक्षीताई पाटील, अभिनंदन पाटील, उत्तम पाटील, विनयश्री पाटील, धनश्री पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर चंद्रकांत चौगुले, श्रीपाल चौगुले, दिगंबर जैन बोर्डिंगचे चेअरमन प्राध्यापक राहुल चौगुले, पृथ्वीराज पाटीलसह अरिहंत परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.